योद्धा न्यूज मराठी। मंचरमध्ये आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील समस्यांबाबत SFI आक्रमक, प्रशासनाविरोधात निदर्शने। मंचर तालुका आंबेगाव येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात मूलभूत सोयीसुविधांचा मोठा अभाव असून विद्यार्थिनींना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत। या प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI च्या वतीने बुधवार दिनांक 11 मार्च रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले। प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास भविष्यात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। मुख्य समस्या आणि विद्यार्थिनींची कैफियत। वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी अनेक दिवसांपासून तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। आंदोलनादरम्यान खालील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले। पिण्याच्या पाण्याची टंचाई। वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी सोय नाही। निकृष्ट दर्जाचे जेवण। मेसमध्ये दिले जाणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते आरोग्यास घातक असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी केल्या आहेत। स्वच्छतेचा बोजवारा। वसतिगृहात स्वच्छतेचा अभाव असून ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे, ज्यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। मूलभूत सुविधांची वानवा। राहण्याच्या खोल्या, वीज आणि इतर गरजेच्या सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत। प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन। आंदोलनाचे नेतृत्व करताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आदिवासी भागातील मुली शिक्षणासाठी शहरात येतात, मात्र त्यांना साध्या मूलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवले जात आहे। प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या समस्या तातडीने मार्गी न लावल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। आंदोलनातील उपस्थित पदाधिकारी या आंदोलनात SFIचे राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, तालुका सचिव रोहिदास फलके, उपाध्यक्ष समीक्षा केदारी, सहसचिव यश गभाले यांच्यासह आशिष वागळे, पवन वायळ, सृष्टी लोखंडे, प्रियंका गोडे व मोनिका धिंदळे यांसह अनेक कार्यकर्ते आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या बातमीचा आढावा घेतला आहे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी योगिता गावडे यांनी। त्यामध्ये आमचे काही पाण्याचे प्रश्न आहेत, तो खूप मोठा प्रश्न आहे, तो अजूनही सुटलेला नाही। जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं चालू राहील। त्यात आमच्या अजून समस्या आहेत, जसे की जेवण चांगलं नसते, अजून बरेच स्वच्छतेविषयी तसे बरेच प्रश्न आहेत, ते जोपर्यंत सोडवले जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। एक प्रकल्प अधिकारी आलेले पण त्यांच्याकडून देखील आमच्या समस्यांचं निवारण झालं नाही, त्यामुळे आम्ही आजचं आंदोलन असं चालू ठेवते, ते स्थगित करण्यात येणार नाही। उद्या तुम्हाला परत आम्ही उद्या दुपारी परत येतो इथं। सर आम्ही उद्यापर्यंत आम्हाला साहेबांनी पण हे सांगितलं की 2 दिवसात मी लगेच आलो, हे सगळं होईल तुम्हाला। कुठे गेले 2 दिवस? संध्याकाळी या गोष्टी योग्य म्हणजे लेट झालाय खूप, ह्या गोष्टी बरोबर नाहीये। 8 ऑलरेडी 7:53 म्हणजे जवळजवळ 8 वाजलेले आहेत जवळपास। तर आपण आत्ताच सध्या मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मी उद्या असं नाही, उद्या दुपारी परत इथं आपण हे नाही झालं चर्चा करू। तर आता सध्याच्या गोष्टी चर्चा नाही उद्या। अरे म्हणजे मी माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे, जसं उद्या परत आपण उद्या दुपारी परत भेटू आपण। आता सध्या तर ह्या परिणामांचा विचार तुम्ही निवेदन दिलं तेव्हाच करायला पाहिजे, त्यानुसार पत्र